नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। म्हणजे नक्की काय तर एखाद्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्याला अपूर्णांक असं म्हणतात। लक्षात घ्या मित्रांनो, मी इथे शिकवताना तुम्हाला अगदी बेसिक पासून ते टफ लेवल पर्यंत सर्व शिकवणार आहे। लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला अगदी 7 to 10 स्टँडर्ड पर्यंत शिकत असतो त्यावेळेला हे सर्व कन्सेप्ट आपल्याला येऊन जातात न। मात्र 11वी 12वी नंतर आपण खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षा देत असतो। मग 11वी 12वी या काळामध्ये पुन्हा आपलं गणिताचं बरेचसे कन्सेप्ट विसरले जातात, कारण बहुतांश विद्यार्थी सोपं आहे म्हणून आर्ट्स घेतात, सायन्सला असतात त्या विद्यार्थ्यांचं आणि कॉमर्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांचं गणितावर थोडंसं प्रभुत्व असतं। मात्र ज्यांना 2 वर्ष आर्ट्स घेतल्यामुळे गणिताशी काहीही संबंध येत नाही 10वी नंतर, त्या विद्यार्थ्यांचे बेसिक कन्सेप्ट विसरलेले असतात। आणि हे लक्षात घेता आपण शिकवताना बेसिक कन्सेप्ट जर लक्षात असतील तर एखादी ट्रिक ज्या वेळेला म्हणजे अपेक्षित काय असतं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं गणित म्हटलं की विदिन सेकंड तुम्हाला एखादं कितीही मोठं गणित असू दे ते साधेपणाने सोडवता आणि पटकन सोडवता आलं पाहिजे, जेणेकरून आपला वेळ वाचला पाहिजे। हे बरोबर आहे, मात्र जर त्याचा बेसिक कन्सेप्टच माहित नसेल तर सगळीकडे ट्रिक जर लागू होत नसतील तर ते गणित सोडवायला मग प्रॉब्लेम येतात। त्यामुळे माझा तरी कल प्रत्येक टॉपिक शिकवत असताना बेसिक कन्सेप्ट शिकून त्यानंतर ट्रिक नुसार आपण कशा पद्धतीने गणित सोडवायचे अगदी सोप्यापासून ते अवघडापर्यंत हे बघणार आहोत। त्यामुळे आजचा टॉपिक आपण बघूया अपूर्णांक। आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चालू करूया आपण अपूर्णांक या टॉपिकला। तर लक्षात घ्या, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते त्याला अपूर्णांक असं म्हणतात। अपूर्णांक हे अंशछेद रूपामध्ये मांडले जातात। आता हे अंशछेद रूपामध्ये का आणि कसे मांडले जातात ते बघूया। अर्थात अपूर्णांकाचे प्रकार पण आहेत, व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक, आवर्ती अपूर्णांक, आवर्तीमध्ये खंडित अपूर्णांक सुद्धा प्रकार पडतो, तर ते पण आपण पुढे बघणार आहोत। आणि परीक्षाभिमुख तुम्हाला कसे प्रश्न येऊन गेलेत अगदी एमपीएससी पर्यंत तेही हाताळणार आहोत। आधी आपण बेसिक बघूया। तर बघा, अपूर्णांक म्हणजे नक्की काय तर समजा हे एक वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचे जर आपण 4 भाग केले, एकूण भाग किती आहेत 4, आणि या 4 भागांपैकी जर एक भाग आपण रंगवला, 4 भागांपैकी एक भाग म्हणजे एकूण भाग किती 4। एकूण भाग इथे खाली जे लिहितात त्याला छेद असं म्हणतात आणि वर जे लिहितात त्याला अंश असं म्हणतात। खाली जे लिहितात ते छेद, मग एकूण भाग असतात ते खाली लिहायचे, 4 लिहिले। आता या 4 भागांपैकी रंगवलेला भाग किती आहे 1, म्हणून वर लिहिला 1, यालाच 1/4 असंही म्हणतात। आता 1/4 हा झाला अपूर्णांक। या अपूर्णांकामध्ये आता बघा, हा जो एक पावभाग आणि ह्यालाच पावभाग असं म्हणतात। काय म्हणतात पावभाग। आता ह्या जो पावभाग आहे याचे पुन्हा जर 2 भाग पाडले, जर आपण पावभागाचेही पुन्हा 2 भाग पाडले तर याचेही 2 भाग पाडायचे, याचेही 2 भाग पाडले आणि याचेही समान 2 भाग पडले। म्हणजे आता एकूण भाग किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकूण भाग किती झाले 8 झाले। आणि हे रंगवलेले भाग किती येणार 2, मग ते आले वर 2। आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आता पुढं परत आपण ह्याचे आणखी जर भाग पाडले तर 2चे इथं काय होणार, रंगवलेले भाग किती होणार 4, आणि इथे एकूण भागामध्ये किती येणार 16। हाही झाला अपूर्णांक। अशा पद्धतीने समान ज्या वेळेला आपण ह्याचे भाग पाडत अशा जातो त्यावेळेला त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात। काय म्हणतात सममूल्य अपूर्णांक। म्हणजे 1/4 चा सममूल्य अपूर्णांक आहे 2/8, 2/8 चा सममूल्य अपूर्णांक आहे 4/16। हा जो अपूर्णांक दिलेला असतो त्याची जर दुप्पट केली तर मिळतो आपल्याला सममूल्य अपूर्णांक। आता पुढचं बघूया, ह्याला काय म्हणतात पाव असं म्हणतात, म्हणजे ह्याचा पाव भाग आपण रंगवलेला। पुन्हा बघा, पुन्हा एक आपण वर्तुळ काढलं आणि या वर्तुळाचे पुन्हा आपण 4 भाग पाडले, म्हणून आपण छेदामध्ये काय लिहिणार 4 लिहिणार। आता इथं रंगवलेला पाव भाग होता तर आपण रंगवायचं किती आहे, आता अर्धा भाग रंगवायचा आहे।
म्हणजे रंगवलेले भाग किती आहेत? 2 भाग आहेत आणि एकूण भाग किती आहेत? 4. आता ह्याचा सममूल्य अपूर्णांक कुठला होईल? दुप्पट करायचे असते. 2 चे दुप्पट काय येणार? गुणिले करायचं 2. 2 चे दुप्पट काय येणार? 4 आणि 4 चे दुप्पट काय येणार? 4 दुणे 8 गुणिले 2 करायचं जर आपल्याला सममूल्य अपूर्णांक पाहिजे असेल तर. आता ह्या 4/8चा सममूल्य अपूर्णांक काय? 4 दुणे 8 येणार आणि 8 दुणे 16. 8/16चा 8 अंश/16 सममूल्य अपूर्णांक काय येणार? 8 दुणे 16 आणि 16 दुणे 32. असं पुढं कितीही आपण सममूल्य अपूर्णांक काढू शकतो. आता हा अर्धा भाग रंगवलेला आहे आणि म्हणून इथं आपण पाव रंगवलेला होता, तर पाव म्हटलं तर ह्याला काय म्हणायचं? अर्धा असं म्हणायचं. आलं लक्षात? आता पुढं बघा, आपण परत एक वर्तुळ काढलं आणि त्याचे भाग रंगवले किती? 3 भाग रंगवले. किती रंगवले? 3 भाग रंगवले. आता एकूण भाग किती आहेत? 4. रंगवलेले किती आहेत? 3. बरोबर आहे. आता ह्याचे पण जर असे भाग पडायचे म्हटले तर रंगवलेले भाग किती होणार? जर ह्याचे आपण असे परत भाग पाडले म्हणजे ह्याचा जर 3/3 सममूल्य अपूर्णांक काढायचा असेल तर तो कसा काढणार? 3 दुप्पट करायची. 3 दुणे 6 आणि 4 दुणे 8. आता ह्याचा पण सममूल्य अपूर्णांक कसा करणार? 6 दुणे 12 आणि 8 दुणे 16. हा झाला ह्याचा सममूल्य अपूर्णांक. आणि हा जो रंगवलेला भाग आहे याला काय म्हणतात? पाऊण असं म्हणतात. काय म्हणतात? पाऊण असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं ह्या आकृतींवरून आपण त्या आकृत्यांना जर पाव भाग रंगवलेला असेल 4 पैकी 1 भाग रंगवलेला असेल तर त्याला पाव असं म्हणतात. 4 पैकी 2 भाग रंगवलेला असेल तर त्याला अर्धा असं म्हणतात. 4 पैकी 3 भाग रंगवलेला असेल तर त्याला काय म्हणतात? पाऊण असं म्हणतात. हे आपण बघितलं आणि त्याच्यापासून सममूल्य अपूर्णांक कसे तयार करायचे हेही बघितलं. हे लक्षात आलं तुमच्या? जर याविषयी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. पुढे इथं आपल्याला अपूर्णांकांची तुलना शिकायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता, लहान अपूर्णांक कोणता, अपूर्णांकाचा लहानापासून मोठ्यापर्यंत क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कोणता येईल किंवा मोठ्यापासून लहानापर्यंत क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कुठला येईल, दुसरा अपूर्णांक कुठला येईल, तिसरा अपूर्णांक कोणता येईल, अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला असतात आणि हे अगदी सोपं आहे, कुणालाही पटकन लक्षात येईल. आता जर अपूर्णांकामध्ये जर छेद समान असेल, फॅक्ट काय? छेद समान, ज्याचा छेद समान असेल. इथं बघा 2/7 आणि 8/7. छेद 7 आहे. छेद समान असेल आणि आता इथं 2 अंश आहे आणि 8 अंश आहे. 2 पेक्षा 8 मोठे आहेत. जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक कसा असतो? मोठा असतो. आता इथं पण बघा, इथं छेद काय आहे? समान आहे. इथं वर काय आहे? 4 आणि त्याच्या खाली अंशामध्ये इथं 4 आहे आणि इथं 6 आहे. 4पेक्षा 6 मोठे आहेत आणि म्हणून हा अपूर्णांक काय आहे? मोठा आहे. पुढं बघा 9/15 आणि 7/15. छेद काय आहे? समान आहे. आता 7पेक्षा 9 मोठे आहेत आणि म्हणून हा अपूर्णांक काय आहे? मोठा आहे. समजलं? हे अगदी सोपं आहे, काहीही अवघड नाही. अंश समान असल्यास मोठा अपूर्णांक कोणता हे कसं ओळखायचं? आता बघा इथं 9 अंश समान आहे. बरोबर आहे. अंश जर समान असतील आणि छेद असमान असतील, वेगवेगळे असतील, तर जो छेद लहान असतो, आता 8पेक्षा 5 लहान आहेत, मग ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. इथं बघा 7 अंश समान आहेत, मात्र ह्यातली 25पेक्षा 11 ही संख्या लहान आहे आणि म्हणून हा मोठा अपूर्णांक होणार. आता 5/12 इथं पण 5/14 समान अंश आहेत, छेद मात्र वेगवेगळे आहेत. 14 आणि 12 यापैकी संख्या कुठली आहे लहान? 12 आणि त्याच्यामुळं 5/12 हा मोठा. अंश व छेद असमान असेल, मगाशी आपण छेद समान असेल तर अंश समान असेल तर कशाला मोठं म्हणायचं आणि कशाला लहान म्हणायचं हे बघितलं. आता अंश आणि छेद असमान असेल तर, अंश आणि छेद असमान असेल तर काय करायचं? आता बघा इथं
हा जो 4/9 हा पूर्णांक आहे आणि 6/11. आता 4/9 ह्यातला जर आपण फरक बघितला तर 4 आणि 5 किती येतात? 9. म्हणजे इथं 5चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. आणि 6 आणि 5 11. म्हणजे इथं पण कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. म्हणजे ह्या 2 अंश आणि छेद याच्यामधला जर आपण फरक काढला तर तो फरक कितीचा येतोय? 5चा येतोय. समान फरक येतोय. जर अपूर्णांकांचा अंश व छेद असमान असतील, कसे असतील? असमान असतील आणि त्यातला अंश आणि छेदातला आपण जर फरक काढला आणि तो फरक जर समान येत असेल, जसं इथं 5चा फरक आहे आणि इथं पण कशाचा फरक आहे? 5चा फरक आहे, तर ज्याच्या अंश छेदातल्या संख्या मोठ्या तो अपूर्णांक कसा असणार आहे? मोठा असणार आहे. मग आता इथं 4/9 पेक्षा 6/11 या संख्या अंश छेदातल्या मोठ्या आहेत आणि म्हणून हा काय आहे? मोठा अपूर्णांक आहे. आता बघा 4 आणि 6 याच्यामधला 4 आणि 6 याच्यामधला 4 आणि 2 किती येतात? 6 म्हणजे फरक किती आहे? 2चा. तर 2 आणि 4 याच्यामधला फरक काढला तर तोही फरक किती येतोय? 2चा फरक येतोय. म्हणजे अंश छेद यांच्यातला जर फरक बघितला तर इथं पण फरक सेम आहे. मग जर फरक अंश छेदातला समान असेल तर ज्याच्या अंश छेदातल्या संख्या मोठ्या तो अपूर्णांक मोठा. आता 2 पेक्षा इथं 4 मोठे आहेत आणि 4 पेक्षा इथं 6 मोठे आहेत, म्हणजे हा अपूर्णांक मोठा. आलं लक्षात? म्हणजे नियम काय लक्षात ठेवायचा की अंश छेद रूपाचा फरक जर समान असेल आणि समान फरक असल्यास ज्याच्या अंश छेदातल्या संख्या ह्या मोठ्या असतील तो अपूर्णांक कसा असणार आहे? मोठा असणार आहे. हे सगळ्यात सोपं आहे. जर फरक समान नसेल आणि अंश छेद पण समान नसेल तर लहान मोठा अपूर्णांक आपण कसं ठरवायचं आहे 2 जोड्यांमधील? तर बघा फरकही समान नाही. आता बघा 2/6 याच्यातला फरक किती येतो? 2/6 म्हणजे 6तून जर 2 वजा केले तर इथे 4चा फरक येतो. कितीचा फरक आहे? 4चा फरक. आता इथून 8तून जर 5 वजा केले ह्या अंश छेद रूपाचा जर आपण फरक काढला तर इथं 3चा फरक येतो. कितीचा फरक आहे? 3चा फरक. म्हणजे इथला फरक समान नाही. इथं 3चा आणि इथं 4चा फरक आहे. शिवाय ह्याचे अंश छेदही समान नाही. मग आता काय करायचं? तर अशा वेळेला तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार केला तर 8 दुणे काय येणार? 16 आणि 6 पंचे काय येणार? 30. म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर जी संख्या इथं मोठी येते, म्हणजे इथं 30 16 पेक्षा 30 मोठी आहे, तो अपूर्णांक काय असणार आहे? मोठा. म्हणजे 5/8 हा अपूर्णांक काय आहे? इथं मोठा आहे. जसं इथं 4/9 आहे आणि इथं 7/11 आहे. जर 9तून 4 वजा केले तर येणारा फरक किती आहे? 5चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 5चा फरक. अंशछेद रूपाचा आपण फरक काढतो. आता इथं बघा 11तून 7 जर वजा केले तर येणारा फरक कितीचा आहे? 4चा फरक आहे. म्हणजे फरक पण काय आहे? असमान आहे आणि शिवाय अंशछेद पण असमान आहेत. आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं. 11 चोक 44 म्हणजे इथं किती आले? 44 आणि 9 7 63 म्हणजे इथं किती आले? 63. मग 44 पेक्षा 63 मोठे आहेत आणि म्हणून जी मोठी संख्या असते तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो आणि म्हणूनच 7/11 हा काय आहे? मोठा अपूर्णांक आहे. या व्यतिरिक्त बाळांनो जर याच्यामध्येच लक्षात ठेवायचं जर तुम्ही बघितलं तर ज्याचा फरक लहान येतो, म्हणजे इथं बघा 4 आणि 3 यातला फरक, इथं 4चा फरक आहे आणि 3चा फरक आहे, म्हणजे इथं 3चा फरक, ह्याच्यापेक्षा 3चा फरक हा म्हणजे ज्याचा फरक कमी येतो तोच मोठा अपूर्णांक असतो. इथं पण बघा
5 आणि 4 म्हणजे हा 4चा फरक कमी आहे, म्हणजे हा 7/11 काय आहे, मोठा आहे. मग जर तुम्ही तिरकस गुणाकार नाही करत बसलात आणि जर तुम्ही फरक काढला तर ज्याचा फरक लहान तो अपूर्णांक काय असणार आहे, मोठा असणार आहे. समजलं लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसं ओळखायचं आहे ते. मित्रांनो, यावर आधारित लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक ओळखण्यावर आधारित जी गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, त्यामुळे ती तुम्ही नक्की सोडवा. लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसं ओळखायचं हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि अगदी बेसिक लेवल पासून सांगितलेलं आहे. यावर आधारित आणखी वेगळ्या प्रकारची व्हेरिएशनने परीक्षाभिमुख गणित कशी ओळखली जातात, शिवाय व्यवहार्य अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि आवर्ती अपूर्णांक यावरची आधारित गणित कशी सोडवायची आहे ट्रिक्सनुसार, हेही आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.